नमस्कार, मी संजय सोनवणी. मी जिथे उभा आहे ते खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे. हे खडकवासला धरण संपूर्ण पुणे शहराला पिण्याचं पाणी पुरवतं, वापरण्याचं पाणी पुरवतं आणि एकंदरीत पुण्याची जी उन्नती झाली त्यामागे या धरणाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. आपण या धरणाकडं पर्यटनाच्या दृष्टीने नुसतं न पाहता हे एक इतिहासाचं आणि एक समाज सुधारकाचं एक दृष्टी कशी असते, आर्थिक धोरण कसं असतं आणि त्याने समाजाच्या प्रगतीमध्ये फक्त पोपटपंची न करता, तोंडाने न बोलता कृतीतनं कसं ते दाखवून दिलेलं आहे हे आपण पाहू शकतो. कारण हे धरण बांधलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कंपनीने. आपल्याला ज्योतिराव फुले फक्त एक समाजसुधारक म्हणून माहिती असतात. स्त्री शिक्षण, मुलांचं शिक्षण त्यांनी सुरू केलं भारतातलं पहिल्यांदाच, ते म्हणून आपल्याला माहिती असतं. परंतु आपल्याला त्यांची दुसरी बाजू अजिबात माहीत नसते की जी खरी सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. कोणत्याही समाजसुधारकाने भारतात असा विचार केला नव्हता की समाजाची आर्थिक उन्नती झाल्याखेरीज समाजाची कधीही प्रगती होऊ शकत नाही आणि आर्थिक उन्नती ज्ञानाच्याच मार्गाने होऊ शकते. त्याचे ज्ञान पाहिजे, परंतु त्याचबरोबर ते ज्ञान कशासाठी की आपल्याला आर्थिक उन्नती घडवण्यासाठी स्वतः व्यवसायात पडलं पाहिजे, व्यवसाय केले पाहिजेत. त्यामुळे महात्मा फुलेंनी व्यवसायात सुद्धा महात्मा फुले पडले. त्यांचा आधीचा फुलांचा व्यवसाय होता, त्यातनं ते कंत्राटदार बनले आणि हे खडकवासला धरणाचं काम ब्रिटिशांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यावेळेचं सरकार अर्थात पारतंत्र्य देश होता, परंतु त्यापेक्षा मोठं पारतंत्र्य होतं सर्वसामान्य लोकांचं. कारण जे अज्ञानाच्या गुलामगिरीत सडत होते, रूढी परंपरा या ओझ्याखाली चिघळत चाललेले होते. अशा वेळेस महात्मा फुलेंनी समाजाला एक स्वतः कृती करून एक अत्यंत उदात्त उन्नत अशी वाट दाखवली. ती म्हणजे तुमची आर्थिक उन्नती झाल्याखेरीज, तुम्ही स्वतः व्यवसाय केल्याखेरीज तुमची आर्थिक उन्नती होणार नाही, तुम्ही लोकांना रोजगार देऊ शकणार नाही. आणि हा जो परदेशी माल भारतात येतो, त्यावेळेस येत होता, आता तर प्रचंड प्रमाणात येतो. आज आपले मोबाईलसुद्धा परदेशातून आलेले असतात, छत्र्यासुद्धा परदेशातून आलेल्या असतात. हे आज आपली पणत्यासुद्धा, आपण गणपतीला पणत्या लावतो किंवा माळा घालतो, त्यासुद्धा परदेशात असतात. त्याची आपल्याला थोडीफार सुद्धा शरम वाटत नाही. आपण स्वतः निर्माण करू, आपण स्वतः निर्मिती करू, हे आपल्याला शिवत नाही. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे 19व्या शतकात ओळखलं होतं. भारताच्या दैन्याचं कारण त्यांनी अज्ञानात आणि त्याच्या या व्यावसायिक अवनतीत शोधलं आणि व्यवसायाची अवनतीची कारणे त्यांनी शोधली. त्यांनी त्यांच्या गुलामगिरी आणि आसूड, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकात स्पष्टपणे म्हटलं की 12 बलुतेदार म्हणजे मग ते लोहार काम असेल, शिंपी काम असेल किंवा तांबट काम असेल, कोणतेही इतर, हे सगळे व्यवसाय बंद पडतात. कारण आयात वाढते आणि हे व्यवसाय बंद पडल्यामुळे रोजीरोटीची साधनच नष्ट होत आहेत वेगाने. हे त्यांनी त्यावेळेस दाखवून दिलं आणि हेच उद्योग देशी लोकांकडूनच खरेदी कसं केलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं. एवढंच नाही तर जमिनींचे तुकडे पडणं. त्यावेळेस लक्षात ठेवा, भारताची लोकसंख्या 30-35 कोटी असेल फक्त, जास्तीत जास्त तेवढी नसेल, पण कमीच असेल. पण आपण 35 कोटी, आज 140 कोटी झालेली आहे. आज शेतीचे एवढे तुकडे झालेले आहेत की पर शेतकरी पाहिलं तर आपण अर्धा पाऊण एकराच्या वर जमिनीचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. तर त्यावेळेस एवढी वाईट स्थिती नव्हती, तरी सुद्धा महात्मा फुलेच्या लक्षात आलं की ही वाढती जनसंख्या आहे, वाढती जनसंख्येमुळं हे जमिनीचे तुकडे पडणं वाढत जाणार आहे. तुकडे पडले म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी होऊन जाणार आहे, दर मानसी मिळणारं उत्पन्न कमी होणार आहे, त्याचे दर मानसी जे पशुबलचं जे प्रमाण आहे ते कमी होणार आहे आणि त्यातनं पुन्हा अवनतीकडून दुसऱ्या अवनतीकडे अशी वाटचाल होणार आहे. आणि अज्ञानातनंच हे माणूस हे असा का वागतो? कारण त्याला शिक्षणही नसतं, आर्थिक स्थिती पण नसते. आर्थिक स्थिती दुःस्थिती असली की तो व्यसनांकडे झुकतो, अंधश्रद्धेकडे झुकतो आणि तो शेवटी स्वतःचा नाश करतो म्हणजे तो समाजाचा नाश असतो आणि समाजाचा नाश म्हणजे राष्ट्राचा नाश. हे सर्वात महत्त्वाचं सूत्र महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलं. त्यांचं आपण फक्त 1-2 क्षेत्रातलं काम पाहतो, शिक्षण क्षेत्रातलं काम पाहतो. हंटर कमिशन समोर काय मागण्या केल्या ह्या मात्र आपल्याला माहिती नसतात. हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी मागणी केली होती की सर्वांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण चालू करा. लक्षात ठेवा, सक्तीचं आणि मोफत शिक्षण. आजही भारतामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला मोफत शिक्षण मिळतं का हा प्रत्येकाने विचार करायचा. उलट मराठी शाळा हजारोच्या संख्येत बंद पडलेल्या आहेत. आज कॉन्व्हेंट्स हे ते सगळ्या इंटरनॅशनल अमुक
इंटरनॅशनल, तमुक इंटरनॅशनल, मल्टीनॅशनल अशा शाळा वेगाने निघत चालल्या आहेत आणि प्रचंड खर्चिक बनलेल्या आहेत. त्या सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर गेलेल्या आहेत. त्यामुळे होतंय काय की मुलांना शिक्षण म्हणजे काय, शिक्षण ज्ञानासाठी असतं, चरितार्थासाठी असतं की स्वतःची प्रगल्भता वाढवण्यासाठी असतं, हे आपण विसरून गेलोय. आणि आता शिक्षण फक्त पोट भरण्यासाठी, नोकरी मिळण्याचं साधन असं ते शिक्षणाचं रूप आलेलं आहे. महात्मा फुलेंचं हे म्हणणं होतं की तुम्ही व्यावसायिक बना, तुम्ही स्वतः व्यवसाय करा, उद्योग करा, लोकांना जास्तीत जास्त उत्पादन करा आणि जेवढं जेवढं तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन कराल त्या प्रमाणात वस्तू स्वस्त होत जातील, सर्वसामान्यांच्या आवाक्यातल्या राहतील आणि त्यामुळे देशाचंही राष्ट्रीय एकंदरीत उत्पादन वाढेल, राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आणि ते वाढलं की राष्ट्राची आर्थिक प्रगती होते. आणि जे राष्ट्र आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे ते जगामध्ये कधीही स्वतःचं स्थान निर्माण करू शकत नाही. हे महात्मा फुलेंनी 19व्या शतकात सांगितलं. हे आम्ही कधीच लक्षात घेतलं नाही. आम्ही अत्यंत भाकड मुद्द्यांवर महात्मा फुलेंबद्दल चर्चा करत राहिलो, त्यांच्या ठराविक कामाबद्दलच बोलत राहिलो. त्यांचं एक पत्र होतं जे ग्रंथकार संमेलन होणार होतं पुण्यामध्ये. तर महात्मा फुलेंनी असं लिहिलं होतं की जी पुस्तकं किंवा जे लेखन समाजाचा विवेक जागा करत नाही, त्याला बुद्धीने स्वतःच्या बुद्धीने विचार करण्याची प्रेरणा देत नाही, तोपर्यंत ही संमेलनं म्हणजे घालमोड्या दादांची संमेलनं होत, असं महात्मा फुले म्हणाले. हे त्यांचं संपूर्ण वाक्य. आमच्या लोकांनी दिव्य म्हणजे पुरोगामी असतील, प्रतिगामी असतील, ते दोघे मूर्ख, त्या दोघांनी फक्त एकच वाक्य लक्षात ठेवलं, घालमोड्या दादांचे संमेलन म्हणजे साहित्य संमेलन. पण ते विवेकी साहित्य निर्माण जोपर्यंत निर्माण होत नाही, हा शब्द त्यांचा महत्वाचा, मोलाचा, तो मात्र टाकायचं विसरतात आणि किंवा सोयीने विसरून जातात किंवा त्यांना सांगायचंच नसतं, माहीत नसतं, असं होतं. आता चपराक-प्रकाशनने नुकतंच सावित्रीमाई फुले यांचा पहिला कविता संग्रह जो 1854 साली प्रकाशित झाला होता, काव्य फुले, त्याचं फार मोठ्या प्रमाणावर प्रकाशन केलं. आणि त्याचं प्रचंड, कारण खूप लोकांना माहीतच नव्हतं की सावित्रीमाई फुले त्यांना फक्त शिक्षणाच्या जन्मदात्री म्हणून ओळखलं जायचं. कष्टाने त्यांनी कसं शिक्षण घेतलं, कशा रीतीने त्यांनी प्रगती करायचं, मुलींना शिक्षण मिळाल्यामुळे राष्ट्राची प्रगती कशी होईल हे त्यांनी पाहिलं. कारण स्त्री सक्षमता हा महात्मा फुलेंच्याच विचाराचा मूलभूत पाया होता. म्हणून त्यांनी स्वतः सावित्रीमाईंना स्वतः शिकवलं. तेव्हा सावित्रीमाई या शिकून दुसऱ्यांना शिकवायला लागल्या, शहाणपण शिकवायला लागल्या. परंतु त्या स्वतः कवी होत्या हे मात्र पुरोगामी लोकांनी सांगायचं टाळलं आणि त्या मराठीतल्या आद्य आधुनिक कवयित्री असूनही त्यांचं ते श्रेय, ते स्थान त्यांना मिळू शकलं नाही. कारण सावित्रीमाई ना प्रतिगाम्यांना कळाल्या ना पुरोगाम्यांना कळाला. हा महात्मा फुलेंवर आणि सावित्रीमाई फुलेंवर हा एक प्रकारे सर्व समाजाने केलेला गंभीर अन्याय आहे. याची आपण दखल घ्यायला पाहिजे. या धरणाच्या निमित्ताने अक्षरशः खूप भावना दाटून येत आहेत. महात्मा फुलेंनी जे स्वतःच्या नुसत्या बोलण्यात नाही, कृतीतनं दाखवलं की व्यवसाय कसा केला पाहिजे, उद्योग कसे उभारले पाहिजेत. महात्मा फुलेंनी मुंबईमध्ये सुद्धा खूप बांधकामं केलेली आहेत. त्यानंतर जो आता छत्रपती शिवाजी महाराज पूल म्हणून ओळखला होतो ब्रिटिशकालीन, त्याचे सुद्धा कंत्राटदार महात्मा फुलेच होते. त्यांचं शेअर मार्केटमध्ये फार मोठं स्थान होतं. ते पुणे महानगर, त्यावेळेस नगरपालिका होती, पुणे नगरपालिकेचे ते अध्यक्षही होते. आणि त्याने त्या पदावर राहून पुणे शहराच्या विकासासाठी किती प्रकारची कामं केली हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आपण पुणेकर आहोत असं म्हणायची आपल्याला लाज वाटली पाहिजे खरं तर. कारण पुण्याचं पाणी, प्यायचं पाणी देणारं हे स्थान, हा जलाशय, अवाढव्य जलाशय जो आपल्याला दिसतोय, तो बांधला महात्मा फुलेंनी. कात्रजचा बोगदा म्हणजे पुण्यात येणारा हा त्या काळातला हा पहिला बोगदा, म्हणजे महाराष्ट्रात झालेला म्हटलं तरी चालेल. तर त्याची निर्मिती सुद्धा महात्मा फुलेंच्याच कंपनीने केली, हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला पुण्यात राहायचं असेल का पुणेकर बनवायचं असेल तर आपल्याला किमान बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ही झाली एक गोष्ट. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान, अर्थसत्ता आणि राजसत्ता या हातात हात घालून चालतात. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर आर्थिक सत्ता येणार नाही, आर्थिक सत्ता नसेल तर राजसत्तेवर तुमची पकड किंवा तुमच्या म्हणण्याला, तुमच्या आवाजाला काही किंमत राहणार नाही. कारण दरिद्री लोक समुदाय ज्यावेळेस असतो तो काय फुटका आश्वासन, लाडक्या बहिणी योजना काढायची,
1,500 महिन्याला देतो सांगायचं. पहिल्यांदा असं एकदम 7-8 कोटी महिलांना द्यायचे पण, आणि नंतर बाधही करून टाकायचं. म्हणजे हा जो उपटसुंब प्रकार आहे की आपण महिलांना सक्षम करतोय का त्यांना आपण भिकारी बनवतोय, महिलांना आपण दुबळ्या बनवतोय का सशक्त करतोय, हे आपल्याला आज कळत नसेल. 21व्या शतकात आपण लक्षात ठेवा. आणि महात्मा फुलेंनी हे सांगितलं होतं 19व्या शतकात, 200 वर्षापूर्वी. हे आपण कसं विसरून जातो हे मला समजत नाही. खरं म्हणजे आपल्याला स्वतःला सगळ्यांनी मनोमन विचार करायला पाहिजे, गंभीरपणे विचार करायला पाहिजे, आणि स्वतःकडंच नवीन दृष्टीने पाहिला पाहिजे, आणि या महामानवांकडं नवीन दृष्टीने पाहत त्यांच्या जीवनाचा पुनर्विचार केला पाहिजे. आणि मग आज आपण काय करू शकतो, उद्या आम्हाला काय करायचं आहे, याचा आपण अत्यंत डोळसपणे, अत्यंत प्रकाशात, त्यांच्या उजेडात वाटचाल करत आपण ते गाठू शकतो. केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्याने त्यांचा सन्मान होत नाही, हे लक्षात ठेवा. एवढंच मी म्हणेल. धन्यवाद. नमस्कार.